हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सकाळ सकाळ सुरुवात झाली होती ताईची आणि तिच्या पणजीची. कारण आत्ता आई जाणार होत्या त्यांच्या गावी, कारण त्या आल्या होत्या कार्यक्रमासाठी. परत त्यांना इथं करमत नव्हतं, त्या म्हणायच्या कोंडून होतं आहे, त्याच्यामुळं त्या जाणार होत्या. ताई त्यांच्यासोबत खेळत होती. नंतर आम्ही जेवायला लागलो बाहेर उन्हामध्ये, कारण थंडी खूप वाढली. तर सिद्धीचं पार्सल आलं होतं आणि माझी सॅड मुमेंट होती त्या पार्सल घेण्यासाठी, कारण त्याचं वेगळंच कारण आहे. ते ॲक्च्युली बड्डे दिवशीच नाही आलं, म्हणून मला नको व्हिडिओ काढायचा. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बीडला, कारण आज होता आमचा पेपर. आणि ताईची तब्येत बरी नव्हती, म्हणून सरला सांगितलं होतं की मी पेपर देईन येऊन, तुमचं ज्या दिवशी होतं आहे थोडंसं लेट होईल. सर म्हणले घेतो ॲडजस्ट करून एवढी वेळेस. मग आम्ही बीडला निघलो. ताईची तब्येत काय बरी नव्हती. मग काजल, सोनल आणि आमची मैत्रीण तिला पण घेऊन चाललो होतो. भाऊजी गेले होते एक पार्सल आणायला. ते माझ्या मैत्रिणीचं होतं, ऋतुजाचं. तिला ते बीडला द्यायचं होतं. ती म्हणली जाता जाता देतं का? म्हणलं ठीक आहे चाललो. मग आम्ही बीडला गेलोत. म्हणजे चाललोच होतो रस्त्यात, पण काय पेपर लिहायचे होते जास्तच. एकटाच होतो सर म्हणलेले लिहा म्हणून. गाडीत बघा कसा म्हणजे सॉरी कॅमेरा पुढं माझा थोडासा हात काय आला, तर व्हिडिओ असा ब्लर एकदम ब्लॅक झाला आणि परत व्हाईट झाला. एक न्यू शेड आल्याने झालं होतं त्याला. ताई कसं फ्रेश नव्हती, ती एकदम दुःखीच होती, कारण तिचं ना असं म्हणजे प्रवास करायचा मूड नव्हता, कारण सर्दी एवढी जाम झाली होती. पण नाईलाज होतं, कॉलेजचं काम म्हणलं होतं, पेपर देणं महत्त्वाचंच होतं ना. त्याच्यामुळं तिला तसं चालवलं होतं. सोनल सोबत घेतलं होतं सोनलला पण, कारण म्हणलं होतं तू पण चल, म्हणजे ती तुझ्यापाशी केअरफुल. ताईला दिले त्याच्यापाशी राहील. मग गेलो मी कॉलेजमध्ये. कॉलेज भरून वेळ झाला होता, कारण आम्हाला निघायलाच लेट झाला होता कॉलेजला जायला. मग आम्ही गेलो पटपट सरांकडे आणि दीपाली मॅमने पेपर दिले. बघा सगळा स्टाफ वाटच बघत होता आमची, कारण आम्ही लेट चाललो होतो. पेपर दिला आणि 5 ताईला सोडलं होतं तिच्या आजीकडे. पेपर झाला आणि आम्ही गेलो तिच्या आजीकडे घ्यायला ताईला, कारण 5 वाजले होते आणि कॉलेजचं काय शूट केलं नाही, कारण लिहिण्यातच वेळ गेला. आणि त्यांना आम्ही असं बाय बाय करून घरी जायला निघालो, कारण उशीर झाला होता. म्हणलं चला ठीक आहे आज जाऊ पटकन. आणि परतीचा मार्ग अप्लाय केला आम्ही आणि निघलो होतो तर आम्ही घरी. त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं काहीतरी घ्यायचं होतं. काजलला सामान, सोनलला पण घ्यायचं होतं, पण ते वेळेनुसार आमचं काय ॲडजस्ट झालं नाही. आम्हाला घरी यायचं होतं आणि सगळ्या गोष्टी ताईचं खाऊ दिवसभराचा. तरी मामींनी म्हणजे काजलच्या मम्मीने तिला सारलं होतं, म्हणजे तसं राहिली ती भरपूर वेळ, झोपण्यातच वेळ गेला तिचा. आणि तेवढ्या वेळात आम्ही पटपट पेपर ते लिहून दिले सगळे. बीड म्हणजे उशीर झाला होता कॉलेजला जायला, त्याच्यामुळं तर प्रॉब्लेम झाला होता. पण सरनी दिले पेपर पटपट. म्हणले ठीक आहे घ्या मग पटकन लिहून, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बाळाचं तब्येत बघितली होती त्यांनी, त्याच्यामुळं ते म्हणले तुम्ही असं ह्या वेळेस मी तुमचं सगळं ॲडजस्ट करतो, म्हणजे तुम्ही द्या पटपट. सोनल पण होती केअर करायला, पण मामींकडे तिला झोपून गेलो होतो. तिची झोप 3-3.5 तासाची आहे, त्याच्यामुळं पेपर लिहायला काय हार्ड गेला नाही आम्हाला. आणि अंधार पडला होता घरी जायला. तर मग आम्ही शेतात गेल्या होत्या आणि त्या जातानाच म्हणल्या होत्या की 3पर्यंत या कॉलेजमधून, कारण रात्री आल्यावर पण रानातून आलो पण खूप कंटाळा येतो ना स्वयंपाक करायचं. मग आम्ही बीडून आल्यावर, त्या रानातून आल्यावर कंटाळा आला असता, म्हणून म्हणल्या की तुम्ही लवकरच जा. पण 6 तर अंधारच पडला आम्हाला बीडमध्ये. मग म्हणलं काय जाऊ द्या आता हळूहळू जाऊच, असा बी उशीर झाला आपल्याला. घरी जाऊन पटकन दोघीजणी करू म्हणले काजलला मी. मग आम्ही गेलोत बीडून घरी तर नव्हतोच गेलोत, पण सोनलला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून भाऊजींना ती फोर्स करत होती. पण भाऊजी म्हणले जाऊ द्या आता लय उशीर झाला आहे. मग वेदला आणि ताईला सॉक्स घ्यायचे होते, तर भाऊजी उतरलेले खाली सॉक्स घेण्यासाठी आणि ते आले घेऊन परत, कारण घाई झालेली होती, आम्हाला जायचं होतं. घरी आल्यावर एक पार्सलची अनबॉक्सिंग केली आणि आजचा संपवला असा दिवस, कारण पार्सल खूप छान आलं होतं. त्याच्यात मागवलं होतं कुकर इलेक्ट्रिक इंडक्शनवर वापरण्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.